अरे मास्तर हा भीम आहे का यम आहे हो? अहो भीमसेनच आहे तो. भीम भीम नाही, दिसतोय भीमासारखा पण हसतोय यमासारखा. भीम भीम. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. हे काय मनचं वाक्य बोलतोस? ऐ, तू ना जास्त शहाणपण करू नको. जास्त बडबड केली ना तिच्या मायला चकल्यामेस मग टाळकं फोडून ठेवून सांगून ठेवतो. मग म्हण आता. हे मास्तर आपला परिचय करून दे ना याला. ए बाबन्या, नाटकातलं बोल. जाऊ दे. ए बाबन्या, तू याच्या आधी काय लागतोस रे? बर. कोण आहे हो माहिती का तुला? कोण आहे तात्या? अरे व्यायाम शाळेचा अध्यक्ष आहे तो. बर बर. बोल 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 बाबा, बोल. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. एक मिनिट हा? तू भीमेस, मग सशक्त आहेस. अरे मग मास्तरांनी सांगितल्यावर किती पण थापा मारल्या तरी तुला काही व्हायचं नाही ना? अजाबात नाही. हे बघ, तुझ्या मांडीच्या चिंधाड्या झाल्या तरी चालतील, पण आमचे कपडे मात्र सांभाळे. ते भाड्याचे कपडे ते. हा, ठीक आहे. बोल बोल, नाटकातलं बोल. हा, तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. काय सांगू रे, काय सांगू? अरे सांग रे, सांग लवकर. अरे काय सांगू रे, काय सांगू? अरे सांग रे, सांग. अरे अरे या शेंड भावांच्या नादी नसतो लागलो. हा, बोल बोल बोल. अरे ह्या पांचालीला झोमणारे तुझे हे हात. हा, बोल बोल बोल. वा वा वा. अरे तुझे हे हात. बोल बोल बोल. अरे तुझे हे हात. बोल अनाचा. अरे तुझे हे हात अरे बोल अनाचा. कमरेपासून उपटून टाकले असते. ही, हा, 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 हा. अहो मास्तर, अहो याच्या बापाच्या तरी कमरेला हात होते कधी? आता काय पण दिग्दर्शन. आता बघा भाऊ. खाली दोन. हो, खाली दोन. कोण येतंय? दोन. तुझं आपलं आल्यापासून नुसतंच घेऊन आलो, घेऊन आलो, आलो घेऊन आलो, आलो घेऊन आलो. अरे घेऊन आलो हे मान्य आहे, पण काय घेऊन आलो? आम्हाला वाटलं तू पण लावून आलो. आता सोडली. आता सोडली. हा प्रॉम्प्टर काय घेऊन आलो? आमंत्रण आमंत्रण. कोणाला द्यायचं? मास्तर कोण येत आहे? महाराष्ट्र. मास्तर मास्तर कसं येड्यावर करते? महाराष्ट्र महाराष्ट्र. अरे महाभारतात महाराष्ट्र कुठून आला बा? महाराष्ट्र लिहिण्यात चूक झाली हा दादे. धृतराष्ट्र. 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 शामराव गोडस. शामराव गोडस. शामराव
फावला आणला कुठून तुम्ही? हा? अहो अहो ह्यो काही थांबायला तयारच नाही ना. हा? हा? मास्तर, हे इतिहास प्रसिद्ध धृतराष्ट्र चष्मा घालून आले. हे दाजी, हे मेले, हे अरे धृतराष्ट्र आंधळा होता ना, चष्मा काढून ये. खरे आणि आई शपथ मला माहित नव्हतं तात्या. आय एम सॉरी हो तात्या. हा? पण तात्या त्याला 100 होते ना. एवढं बरं लक्षात राहिलं. हा धृतराष्ट्राला 100 होते. हा. मास्तर, तुमचा हा इतिहास प्रसिद्ध धृतराष्ट्र इंग्रजी बोलायला लागलाय. हे मेल्या, चष्मा काढून या दे. कुठून एका एका पात्राची भरती केली मास्तर? हा? अरे अरे मागच्या वर्षी तुम्ही याला दुर्खिनी केला होता. हा? अजून त्याची विणी निघाली नाही. ह्या वर्षी तुम्ही त्याला धृतराष्ट्र दिला. त्याच्या चालण्या बोलण्यातला फरक पाहिला का? पाहिला अजून तो तिथंच आहे. काय एका एका पात्राची निवड केली तुम्ही. बाळासाहेब वा वा. रणांगणावर बायकोची फणी घेऊन जातो. पांडुरंग पुत्र भीमास. अरे 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 पांडुरंग पुत्र भीमास नाही रे. अरे पंडू पुत्र भीमास. पांडुरंग मेला. अरे गाढवा, पांडुरंग तुझ्या बापाचंच नाव. अरे एवढ्या साध्या गोष्टी कशा लक्षात राहत नाहीत? अरे 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 पंडू पुत्र भीमास म्हण. पांडुरंग तुझा बाप होता मेल्या. हा पांडुरंग पुत्र भीमास माझ्या समोर आणून उभं करा रे. अरे अरे तू कशाला खाली बसलास रे? डायलॉग जड झाले ना तात्या. हा त्याला कडकडून आलिंगन देते. अरे अरे देते नाही मेल्या. मागच्या वर्षी रुक्मिणीला देते होता, या वर्षी धृतराष्ट्र देतो झाला. कडकडून आलिंगन देतो. मास्तर, घंटेड्यांचा धृतराष्ट्राचा संबंध काय? काहीच नाही. म्हणजे धृतराष्ट्राच्या टायमाला घंटेडे होतं. बहुतेक नसावा. अहो नसावं काय? असतं तर महाभारतात झालं नसतं. तपासून पाहायला हवं. अरे कर्माची तपासणी करता सगळी वशिल्याने एम्प्लॉयमेंट थ्रू भरती केली तुम्ही. हा? आता वाजवा चांगलं. नवीन जरा प्रत्येक पात्राला म्युझिक नवीन आलं पाहिजे. नवीन पात्राला म्युझिक नवीन आलं पाहिजे. पात्र बदललं, म्युझिक बदललं. इंग्लिश मध्ये बाण आहे. पात्र चेंजिंग, म्युझिक चेंजिंग. पात्र चेंजिंग, म्युझिक चेंजिंग. जरा भक्कस वाजवा, भंका वाजवा. कोण येतंय? विरोधी पार्टीचा उमेदवार येतोय. दुर्योधन भगवान खाडेकर. चावी संपली का? आहे अजून. हा? आहे वापरा. आला नाटकात सुरू करा. हा चला सुरू करा. सुरू करा. क्रिकेट मॅच काय खेळतोय? अरे नाटकातलं बोल ना. नाटकातलं हा बोल, नाटकात बोल. खायला 4 पोराचा बाप झाला, अजूनही 12 खडीत गेलो होतो करे. खाई उई. अरे अरे नाटकातलं बोल ना. तुझ्या वाट्याला काय आलं ते बोल ना.
अरे दात ओढ किती वेळ चावणार? बोल बाबा बोल. बोलतो ना अगं सटवे चांडाणे घरी तर बायकोला घाबरतो. हा? अरे अरे महाभारत काय तुझ्या बापाने लिहिलंय का रे? हा? अरे व्यासाने लिहिलंय महाभारतातलं, बोल ना. गर्विष्ठे मन गर्विष्ठे हा प्रॉम्प्टर सांगा. गर्विष्ठे मन गर्विष्ठे. अगं गर्विष्ठे हे बाकी नाटकात आज तुझा ओसरा रंग करून तुझं गर्भहरण करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. ही संधी मी कदापि सोडणार नाही. अरे दुःशासना, त्या सटवीस माझ्या समोर घेऊन ये. ए मेल्या, नियम चुकला तर काय होईल माहिती का? काय होईल? कोण येत आहे? आता दुःशासन. हा अमिताभ बच्चन. हा संस्कार याला म्हणतात शस्त्रप्रेम. शस्त्रप्रेम. हा 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 यालाही संस्कार. हे घे ना, हे घेऊ. करा, सुरू करा. उलटे पांचाळी भर सभेत माझा अपमान झाला असता. तू दातीच गुण फिरी 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 हसत होतीस. थांबवा, तू पण हे थांबायचं नाही. हसत होतीस. मग भोग आपल्या कर्माची फळं. शेवटचा एक राहिला तो घेऊन जातो. जरा सस्पेन्स वाजवा. कोण येतंय? सस्पेन्स म्युझिक वाजवा जरा. शकुनी मामा येतोय. महाभारतातला सगळ्यात कपटी आणि कारस्थानी पात्र. माय झयो जसा आतून कळाय ना तसंच बाहेरून तो कळाय बरं का ह्यो. वाजवा सस्पेन्स म्युझिक वाजवा. सस्पेन्स सस्पेन्स वाजवा. असं ए, तू काय स्वतःला आरडी बरोबर समजतोस का रे? अजून अजून शकुनी शकुनी मामा अप्पा खेरी अप्पा केली. काय बाकी मास्तरांचं दिग्दर्शन आहे. जे पात्र येते ते माझ्या खोत्राच्या दिशेने. प्रत्येकाला वाटतं मीच द्रौपदी. अरे फसताल रे फसताल, काही नाही गावायचं. हा करा सुरू. ए राजा, तुझे धोतर जिंकले. धोतर धोतर. ए राजा, तुझे धने जिंकले. धने धने काय आहे? हा? धने काय आहे? धने का? हा? धने काय? शकुनी मामा काय धनेचा व्यापारी होता? हा? हा? पुढे ये जरा. हा? धने का? धने कुठून आणले? धने काय? हा? ओ मास्तर, अरे ही काळी मिरी कुठून आणली तुम्ही? हा? अरे धने नाही मेले. धने धने म्हणजे कोथिंबीर. धन म्हणजे संपत्ती.
धन म्हणजे संपत्ती. धन मेले. धन, अरे धन आहे बाबा तिथं, जबरदस्ती नाही, पण तिथं अरे बोललं पाहिजे. धन आहे तिथं, बोललं पाहिजे. म्हणजे त्याला पर्यायी शब्द आहे बाबा, पण मला सुचत नाही. पण तो धन आहे हे मात्र नक्की नक्की. ओ मास्तर, हे बघा ना कसं बघत आहे माझ्याकडं. अरे अरे, ठेवू का खाऊ, ठेवू का खाऊ, ठेवू का खाऊ पाहत आहे. धन, संपत्ती, पैसा अडका. करा सुरू. ए राजा, ए राजा, तुझे धन जिंकले. नुसतं धनच नाही जिंकले, तर पाची पांडवा सहित पांचाली सहित जिंकले. अरे खमून खाली बसलास. एवढा अवसर डायलॉग देत असते करा. अरे डायलॉग जड नाही मेले, तू जडेस. बोल. ए राजा, तुझ्या पाची पांडवा सहित पांचाली सहित जिंकले. जीतम 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 जीतम. खोबऱ्या हात लावू नको, खोबरं खाऊ नको. सरकारी मालमत्ता आहे, खोबऱ्या हात लावायचं नाही. जीतम जीतम. जीतम जीतम खोबरं घेऊन पळावं दे. अरे गेलं. हा हा, तर मंडळी, आणि द्रौपदीच्या सोज्वळ भूमिकेत भगीरथ नागडे, भगीरथ नागडे, भगीरथ नागडे. गोप्या काय म्हणतोस? काय तुला तो मिक्सर दुरुस्त कर ना आधी. मागाशी नुसतं थुकलास, आता खोबरा घेऊन थुकायला लागला. अरे काय 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 बोलतो काय? मेल्यानं काम तुंबून टाकला माझा. आता बहुतेक माडाचं झाड उभं आहे 4 दिवसात. हा तर मंडळी, द्रौपदीला आम्ही थेट नाटकातच दाखवू. कारण तुमच्या साऱ्या प्रेक्षकांची नजर जर द्रौपदीवर पडली तर गरीबाचं पोर फुकटात वाया जाईल. तेव्हा द्रौपदीला भेटू आपण नाटकातच. गोप्या, हा पडदावर नाटकाला सुरुवात करू. देवा, देवाच्या भूमिकेत सगळं व्यवस्थित आहे ना? बरं का? आणि हे बघ, हे खरेखुरे राक्षस समजू नकोस. मेल्या खरेखुरी राक्षस समजीशील आणि वजन टाकशील. हलका भार द्या राक्षसाच्या पाठीवर. आहे बघ, पाठांतर कसं केलंय? एकदम नादर झकास. चांगलंय ना? मनाचं काही बोलू नको. मनचं काही घालायचं नाही. हे बघ बाबू,
आमच्या गावची सगळी इज्जत तू राख रे बाबा. हा? आमच्या नाटकाची सगळी मदार तुझ्यावर आहे. हा. बाकी हे बघू बघू. अरे 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 म्हणजे मास्तर, अरे लहान सहान भूमिकेमध्ये सुद्धा तुम्ही आपलेच लोक घेतले. सर्वांना समान संधी. छान छान छान. हा? लहान सहान भूमिका सुद्धा तुम्ही आपल्याच लोकांना दिल्या. वा वा छान छान. हा देवा. हा हे बघ, गळ्यात घातलं ना व्यवस्थित? घातले सोनं? खाली कपडे घातलेत का? हा घातलेत ना? हे बघ देवा, हा आता पडदा उघडला का समोर बघू नको. समोर तुझी बायको नाटक पाहायला आली असेल, तिच्याकडे बघशील, हाय ते पाठ केलेलं विसरून जाईल. तू कोणत्या भूमिकेत आहेस? मास्टर कोणत्या कोणत्या कोणत्या? देवाधिदेव इंद्रदेव. देवादिदेव इंद्रदेव. इंद्रदेव. आंघोळ करून आलास नाही? बोबाटा करू नकोस, बोबाटा करू. हा चल बाब्या, हा ओढ पडला, ओढ मास्तर तुम्ही काय हंडी फोडता का? हंडी फोडता? ओढ ओढ ओढ. पाहिलं पाहिलं बघा बघा बघा. ह्याला पडदा वर गेल्यानंतर शिट्टी वाजता. मास्तर तुमचं तंत्रच वेगळे. बोला रे. कराय चालू. हाय मेलेनो करा. ए मेलेनो, पडदा वर गेलाय. चला बोला, नाटकातलं भाषण बोला. दोरी जोराने वाढतो. पाठीवर जोर पण केवढा टाकला, पाठीचा कणा मोडाची वेळ आली आता. हे देवा बोल. आपण ह्या मायबाप प्रेक्षकांना टाळ्या कुठे दिल्यात अजून? भेटले. आणि टाळी पडल्याशिवाय भाषण बोलायचं नाही असं सांगितलंय मास्तरांनी. भेटले ना? भेटले. तुला खात्या पुरते टाळ्या भेटले. हा चल बोल, बोल आता नाटकातलं बोल. राक्षसांनो, असं काय? टाळ्या भेटत नाही, तू बरोबर आखलून बसलास. मेल्या टाळ्या भेटले की खाली पडलास. खाली काय झालं, उतरलास रे? आपण हे असं काय करतात? अरे गाढवा, राक्षस आहेत ना ते. ते डरकाळी फोडणार. चढ वर. चला व्यवस्थित. व्यवस्थित प्रॉम्प्टर लक्ष द्या. चल. राक्षसांनो, एकदा होंकार दिलाय, परत दिला तर टरकून आत पाशील. नाटकातलं भाषण पण भाषण. राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी मेल्या आयुष्याची नाही, आयुष्याची म्हण आयुष्य. राक्षसांनो. आणि काय रे, मला काय शिकवितो? मी कोण आहे माहिती ना? मी देव आहे, देव. मला शिकू नकोस. मी काय वाटेल ते म्हणेल. चकना मेलं तू आते तुझा देवच उतरवतो. तर राक्षसांनो, एक सारखा तेच म्हणू नको रे. मोठ्याने बोला ना रे, लोकांना आवाज ऐकू गेला पाहिजे. मोठ्याने बोला. हा, तर राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात ये, पुढे बोल. आणि 5 मिनिटं असेच उभा राहिला तर काय जीव जाणार आहे का रे तुमचा? हा, तर राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. थोडा वेळ आहे, एका वेळी ते संपून आज चल. तुझा देवच उतरवतो. देव झाला मेला बेवडा कुठला? हे जास्त जर बोललात ना तर ही जी दोरी ना, ह्या दोरीनं तुमचं दोघांचं मन गुटावळी. मेलेनो, अरे नाटकातलं भाषण बोलणार रे, पदरचं काय बोलतात? कंबाळ्यात एक लाट घालील बरं का तुमचे नियम. हा, तर राक्षसांनो, तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे. अरे, आणि तुम्ही मला सांगा राक्षसांनो. नाही 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 नाही, थांबा मास्तर, मला माहिती पुढं काय म्हणायचंय. हा, तर राक्षसांनो, तुम्ही या मंगल कार्यात विघ्न आणाल काय? बोलला नेमका उलट बोलला.
मेल्या मंगल कार्यात विघ्न आणाल का असं म्हण. चुकल्याला पुन्हा बोलायचं नाही. मग मला आता हा तर बर ठीक आहे. तर सांगा राक्षसांनो, तुम्ही या मंगल कार्यात विघ्न आणाल का? देवा तू जर आमचे प्राण घेणार नसशील तर तुझ्या मंगल कार्यात आम्ही विघ्न आणणार नाहीत. पण याची काय अरे 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 मास्तर, ते अडकलं शब्दावर. तुम्हाला किती वेळा सांगितलं हो, या लहान पोरांना कठीण कठीण शब्द देत नका जो म्हणून. शाश्वती म्हण. शाश्वती शाश्वती हा तेच 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 हा तेच. म्हण. याची काय शाश्वती? हा आम्ही तुला वचन देतो. आणि समजा वचनाला जागला नाहीस तर? आम्ही तुझे प्राण घेऊ. तू आमचे प्राण घ्या असं म्हण. मोठ्याने बोलणार रे, आणि आपसात बोलू नका. बस मी ऐकलंय, माझ्या लक्षात आलंय. राक्षसांनो, आजपर्यंत तुम्ही माझ्या मंगल कार्यात अनेक विघ्ने आणलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला काही ना काही शिक्षा व्हायलाच हवी. कसली शिक्षा देणार देवा? मी तुम्हाला शाप देतो. मेल्या साप नाही शाप म्हण. शाप. बरा बरा शाप देतो. नको 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 देवा, अशी शिक्षा देऊ नका. देऊ नका. यातून काही उषा शाप दे. देतो देतो देतो. उषा देतो आणि शाप देतो. त्या बायकोचं नाव उषा होतं. बाहेर गेलो भेट सोय पाहू तुझी. दिवसभर जादू गर्दी फक्त. समजलं. आजपासून तुमचे देह पृथ्वी तलावर दगड होऊन पडतील. आणि मग आजपासून 14 सेकंद, 14 मिनिट, 14 तास, 14 महिने, 14 वर्ष लोटल्यानंतर तुम्ही मानव रूप धारण कराल. थँक्यू देवा, थँक्यू. हे काय आता नवीनच इंग्रजी शाळेत घातल्याचा परिणाम. धन्यवाद देवा. आता आम्ही आपली काय सेवा करावी? काय सेवा कराल? काय सेवा कराल सांगा. अरे सांगा राक्षसांनो, काय सेवा कराल? अरे मला तर शिनवटा खूप आलाय. मला शिनवटा खूप आलाय. काय सेवा कराल सांगा. खूप वेळ उभा राहिल्यामुळे तुला कदाचित शिनवटा आला असेल. अरे सांगितलं ना तुला, मला शिनवटा लय आलाय. तुला शिनवाटा घालण्यासाठी आमच्याकडे एक भजनी मंडळी आहे. आणि आमच्या कल्पनेप्रमाणे ही भजनी मंडळी मैतापासून प्रेतापर्यंत सर्वांना संगीत देते. आणि त्यांच्या गायन मंडळीचा करमणुकीचा कार्यक्रम तुझ्या चरणी सादर करतो देवा. तथास्तु. थांबा. त्याच्या खरोखरच अंगात आलंय. काहीतरीच मास्तर. शाळेला देवाच्या अंगात कधी देव येईल का? बघा ना, आलंय. त्यातून या बाळ्याच्या अंगात, बाळ्याच्या अंगात कधी देऊ? हे देवा बाबा महाराजा, अरे काही चुकलं असेल तर सांग बाबा, सांगून मोकळा हो. अर्जुन झाली आहे. चूक झालेली आहे. कसली चूक? अरे कसली चूक ती सांग ना देवा. भ्रष्टाचार. अरे ती करायला तयार आहेत आम्ही. भ्रष्टाचार. 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 नाटक कंपनीतील काही माणसे माणसांनी काय केलं देवा? काही माणसं नशा पाणी करून आलेली आहे. अर्जुन मारून आलेला दिसतोय. अर्जुना, अरे तुला 1000 वेळा सांगितलं ये ये असं समोर ये आणि घास देवाच्या पुढे ना घास. अजून कोणी आहे का रे?
अजून कुठे आहे का? तुम्ही कुठे जाणार? तात्या तुम्ही सुद्धा मेले आयला चार चौकात माझी इज्जत घालतोस करे. एक तर देवासमोर माझी इज्जत काढली आणि सगळ्यासमोर इज्जतीचा पंचनामा करतोस करे. तुकाराम माझ्या अड्ड्यावर कोण गेलं? मास्तर आता एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे घोटभर घेऊ नको का? घोटभर हे देवा बाबा चुकलं बाबा माफ कर. फार नाही उगा घोटभर घेतली ह्या सगळ्यांच्या आग्रहामुळे घेतली मी नाही उगा घोटभर घेतली फार नाही घेतली. बरं देवा आता तरी झालं ना तुझं समाधान? नाही, अजिबात नाही. मग काय केलं ना समाधान होईल देवा? मला गाणं पाहिजे, मला बाईचा नाच पाहिजे. पाहिलं आम्हाला कसली यसनं देवाला कसली यसनं. देवाने अगदी मूळ मुद्द्यालाच हात घातला. देवा अरे आता असली बाई कुठून आणणार आहे गावातून? बरं देवा तुम्हाला कसला आणि कुठल्या प्रकारच्या बाईचा नाच हवा? अहो एक कर एक गोप्या थांबा 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 द्रौपदी बाई आहे का बघ रे? थांबा, मी सांगतो मला कसला नाच पाहिजे. थांबा, ऐका. जिची कांती केतकीची, कटी सिंहाची, डोळ्यात ती, पायात पैंजण, चुन चुन, ठेक्यात चालणं कसं, ठसक्यात बोलणं, पाठीवर नागी, ओठावर लाली, आणि मुखात लावणी प्रीतीची, मुखात लावणी प्रीतीची, मुखात लावणी प्रीतीची, मुखात लावणी अशी रसरशीत नाचणारी बाई आयत्या वेळी कुठून आणायची? पाहू थांबा. देवाने अगदी मूळ मुद्द्यालाच हात घातलाय. अरे आपली द्रौपदी बाई थांबा देवा थांबा. आमच्या द्रौपदी बाई स्वस्त बसली. अगं हे बघ देवाच्या अंगात आलंय. गावातून एक 4-5 बाया बघ बरं जर फुगडी घालणारे भेटले ना तर देवा तेवढं संतुष्ट होईल. गावात जाऊन फुगडी घालायला बायका आणायच्या. हो त्यापेक्षा मी घालू का? कशाला घालतेस? स्टेज पकडा रे, स्टेज पकडा. फुगडी अशी काकू स्टेज. अगं तू फुगडी घातली ना तर ह्यो मंडप खाली नांदीचा नाटकाचा. दोन बस सांगते आता सगळे खाली आणि इथं नाटक करा. काय करायचं ते? चला या सगळे खाली. इथं नाटक करा. बर इथं खाली करू. इथं एक जण पडतोय, हात पाय मोडले. काय करायचं? इथं करू ऐका समजे. बरोबर आहे का नाही देवांनो? बरोबर का प्रेक्षक? चला. फुगडी घालायला सांगतो. फुगडी घाला. गावातल्या बायका गोळा करून आणते मी. त्यापेक्षा मी घालते ना फुगडी. सांगितलं ना तुम्हाला. अगं तू फुगडी घालती ना तर मंडप खाली. आधीच बोललाय तो. दोन बस बर तू बस तू. पुन्हा बोलतो बघा मला. नाही फुगड्या घालायला बायका अजिबात काय आणणार नाही. बायका बोलू सांगतो. फुगड्या घालायला अजिबात नाही. चालेल. दोन बस. अरे देवा अशी रस अरे तुम्ही डोळे असून सगळे आंधळे आहात. म्हणजे देवा ही बाई तुला पसंत नाही. देवा मग आम्हाला दृष्टी दे. अरे ती पहा ती बाई त्या कोपऱ्यात. ती मास्तर देवाने अगदी बरोबर बाई हिरल्या. वा देवाला खरंच दूरदृष्टी. ए पोऱ्या इकडे ती बघ बाई दिसली ना. हे बघ अलगच जाय आणि तिला उचलून घेऊन ये. ए साले ए दिनू मोरे
हे साल्या अलगद जाय, उचलू आण, घाई घाईत जाशील तो घोटाळा करशील. हे बघ, आजूबाजूच्या एका पण बाईला हात लावू नगस. हात लावला आणि बाई अंगावर आली तर मी काही तिला शिंगावर घेणार नाही, सांगून ठेवतो. आणि हे बघ, जाऊन लाईच जर तू काही भानगड करून बसलास, हाय एवढा वाकडा ना त्यापेक्षा जास्त वाकडा बनवून ठेवीन मी. जाय आणि घेऊन ये. तात्या गोप्या कशाला, मीच जाऊन घेऊन येतो. मास्तर, तुम्ही गाडीमध्ये फर्स्ट गिअर टाकून कुठं चालला? तुम्ही शर्टाचं वरचं बटन खोललं तेव्हाच मला कळलं, म्हणलं पाणी कुठं तरी मुरतय. त्याचं काय तात्या? मास्तर, तुम्ही तिथं जाऊन काय करता लो? ते काय शाळेचं पटंग रे? तुम्ही तुमची एकुलती एक शिट्टी वाजवाल, त्या बिचाऱ्या बाईने काय उडभाषा काढायच्या? मास्तर, अहो तुमच्यासारखीची ही कामं नाही. अहो तिथं अनुभवी माणसं लागतात, माझ्यासारखी लागतात, माझ्यासारखी लागतात. काय आमचं अनुभवी डोळ्याला अंधारे आले. कुठं कुठं हा? काही नाही, धोत्राचा सोगा मारे खिशात घालून लगे कुठं निघाले? काही नाही, काही नाही, उगाच डोळ्याला अंधारे आले होते. अनुभवी अहो सरपंचात ना गावचे शब्द का वागणं हे बाईला आणायला चालले. अगं अगं, गावचा उत्सव आहे हो. बाकी आहेत का सगळे? त्यांना सांगा तुम्ही काय यायचं कारण नाही केली. हो तुम्ही जाऊ. मास्तर, मास्तर, अरे अरे मास्तर, अशा वेळेस इकडे या. मास्तर, मास्तर चाललात कुठं? अशा वेळेस तिथं दोघं जातात का? मलाच जावं लागेल बहुतेक. अरे या. वेळ घालू नका रे, ए लवकर देवा, जा. चायला बाई कोणाची आणि घाई कोणाला? लवकर जा. चायला दुसऱ्याची बाई आणि देवाची घाई. देवा, अरे लोकाची बाई पटून आणायची म्हणजे काय खायचं काय नाही का? आणि एवढंच काम नुसतं अंग हलवलं म्हणजे काही बाई मिळती होय? एवढं काम असतं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही कशाला टोप्या घातल्या असत्या? त्यामुळं एवढं सोपं काम नाही देवा. लोकांची बाई पटून आणायची म्हणजे काही खायचा उपयोग नाही. कोणाला मला खायला बोला काय काम आहे तुमचं? आता कामाशिवाय कोण बोलवेल बाई उगीच? कामाचं म्हणजे, कामाचं म्हणजे, कामाचं म्हणजे. या बया आवाज ऐकताय काय? बाई कधी बघितली नव्हती की काय? त्याचं काय आहे बाई, इतर बायकांमध्ये आणि तुमच्यामध्ये जो फरक आहे ना, तो फक्त यांनाच माहिती. असं मास्तर असा कंचा फरक आहे माझ्यात? नाही त्याचं काय बाई, तो फरक की नाही बाई, हो बाई, चार चौघात सांगण्यासारखा नाही. आवा काय समजासारखं बाई 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 लावलं? अव तमाशाच्या आलम दुनियेत मला मंजुळा म्हणतात. मास्तर, हे पोराचं पाहिलं कसं? चायला ह्या बैला पाहिल्यापासून याचा फार शिवधनुष्य झालाय. ए मेले, असा पडवळासारखा काय वागला होता ते? नीट एका जागेवर जाऊन उभा राही ना. बोला मास्तर. तर त्याचं काय आहे बाई, आम्ही तुमचं ते हे बघितलं ना, हे म्हणजे फोटो. फोटो, फोटो, फोटो. शिवाय तुमचं नाव सुद्धा लिहिलंय बोर्डावर, मंजुळाबाई मवर टिंब जला उकार जू जू जू. मास्तर, हे बैला पाहिल्यापासून तुमची अचानक तब्येत कसं काय बिघडली? काय बिघडलं? अहो तुम्ही काय बैला शुद्ध लेखन शिकविता की आयला हे देव अंगातला सोडायला तयार नाही. आणि तुम्ही कसली मवर टिंब देत बसलात कर्माची? आवा स्पष्ट काय ते बोला.
त्याचं काय बाई त्याचं काय स्पष्ट बोलायचं म्हणजे बाई त्याचं काय म्हणजे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे बाई बोला की बाई तात्या बाई एवढं लाजताय का अहो बाई हे बाई आम्हाला कधी परकी बाई माणसं दिसलं की सुरुवातीला लाज आलं होतं असं आणि नंतर हळूहळू आम्ही आमची सोडून देतो बाई काय बाई काय बाई काय बाई ह्यो आमचा देव आहे ना हा देव आमचा देव यो तुमचा देव हो थांबा 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 वाईच बघून शांत. घ्यावा ना घ्यावा घ्यावा तेहतीस कोटी देवानंतरचा हा आमचा एकुलता एक लाडका देव व्हय? तर यो तुमचा देव बाई तुम्ही आमच्या देवाच्या पाया पडून घेतलं तरी चालेल हो 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 बाई तुम्ही पडून घ्या म्हणजे देव ताबडतोब आशीर्वाद आशीर्वाद देईल नाही 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 या असल्या देवांच्या मी कधी पाया पडत नाही मग आम्ही की नाही सकाळच्या पहारी उठून स्नान बिस्नान करू म्हणजे तुमच्यात करत्यात तर दिसत 2 वेळा आमच्यात पाणी असेल तर सर्दी हुश तर करतो बरं स्नान झाल्यावर काय करता तुम्ही पवित्र मनानं आम्ही देवळात जातो वा देवीची खणा नारळानं ओटी भरतो आणि पदर पसरून तिला असा नमस्कार करतो वा वा बाई म्हणजे प्रत्येकाची रीत वेगळी रिवाज वेगळा पद्धत वेगळी असती असं म्हणायचं त्यांना तात्या मास्तर तुमचं रीतन रिवाज आणि पद्धत समजा राहू द्या कामाचं काय ते बोलला बाई हा आमचा देव आहे ना देव माहिती मला पुढं बोला अहो बाई हा आमचा देव आहे ना हा. हा याला बाईचा नाच आणि गाणं पाहिजे असं होय? जोपर्यंत ते गाणं आणि नाच होत नाही ना हा. तोपर्यंत काही ह्यो याचा अंगातलं सोडायला तयार नाही असं आणि याचा जोपर्यंत अंगातलं जात नाही ना तोपर्यंत काही आमचं वस्त्र हरण राहायचं नाही या बया अहो मग कवा होणार तुमचं वस्त्र हरण आता तुम्ही सांगाल अहो तुमचं वस्त्र हरण बघा तुम्ही समधी पार्टी घेऊन आली आहे. काय सांगता होय? हे काय या अंगाला बसली अशी. वाजव रे. वा 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 बाई अहो, थांबा यांची गावाची भंकत चालू आहे पंकज मग अहो तुमची म्हातारी काय मरतीया संगीत पार्टी मरतीला काय जातीया तुमची द्रौपदीची बाई बाळण काय होतीया होय पर आमच्या तमाशात कस समद कस लाईन होय पण तमाशा इथं नाही होय अहो कसलं तुमचं स्टेज हा बघा पायाला लागलं काहीतरी आवाज तात्या आवाज समद लाईनीत असते आमच्या तमाशात पहिल्यांदा गण होतो त्यानंतर गवळण होती आणि त्यानंतर किस्सा येतो पेंड्या येतो आणि एकदा का ढोलकी कडकडायला लागली आपलं कसं कुसुम
वाजवायची रीत वेगळी, होय, होय, रिवाज होय. वेगळा. आणि मी काय म्हणतो, काय? तुम्ही असं वाजलं की असं सतत नाचत राहा. वा 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 वा. मास्तर, तुमच्या शाळेतल्या पोरांना शिकवणं एवढं सोपं नाही ते. त्याचं काय झालं? म्हणजे काय माहितीये का तात्या, काय? अगोदर व्यवहाराचं बोला, मग आपण नाच गाण्याचं बोलू. बर बाई, तुमचा व्यवहार किती रुपयाचा हो? हे बघा, 200 रुपये घे. 200? हा? एका वेळात सगळे? हा? अहो काही कमी जास्त? नाही 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 नाही. अजिबात होणार नाही. अहो काही कमी जास्त करा. नाही होणार नाही. नाही नाही म्हणजे बाई रात्रीची वेळ आहे. नाही 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 म्हणजे आमच्या गाववाल्याला वर्गणी गोळा करायला थोडा वेळ द्या ना. तेच काय की जमायचं नाही. 200 म्हणजे 200. 200? अरे बाप, तुम्ही 200च घेता, हा. पण 200 कोण देईल? आम्ही सर देऊ. तुम्ही सगळे देतात? अरे तुम्ही सगळे देतात? अरे साल्यानो, अरे अरे गावाची वर्गणी 6-6 महिने देत नाहीत कार्यक्रमाची, मंडळाची वर्गणी 12-12 महिने देत नाहीत, आणि बाईच्या वर्गणीसाठी सगळे एका झटक्यात तयार झाले का? देवाचं काम आहे. हा, हे देवाचं काम आहे. मुलं धार्मिक आहेत. देवाचं काम आहे? ज्या मायला कळतात बरं ही मला नाटक. आता देव दिसला काय तुम्हाला? नाटक कळतात. माझी काळ्याची पांढरे झालीत ना, ती हीच नाटक करून झालीत. बरं भाई, काय? तुमचा व्यवहार आम्हाला मान्य मान्य? आहे. पण आमची मात्र एक अट आहे, या बाया, आता कसली आहे? नाचा बरोबर गाणं व्हायला पाहिजे हो. होईल, होईल. तात्या, वाईच कळ काढा की. बाई तुम्ही सांगाल मी का काढू. असं म्हणता. पण गाणं मात्र ठसक्यात होऊ द्या. बाय, बाय, बाय. अगदी आता तात्या, करते सुरुवात हा? अगदी तुम्ही पैशाची काही काळजी करू नका. मास्तर, करू का सुरुवात? अगदी तुम्ही पैशाची काळजी करू नका. गाणं मात्र अगदी ठसक्यात झालं पाहिजे. गाणं करू म्हणतात. अहो, पण कसलं पुस्तक खाली करता येईल. एवढं खाली करू होय. आणि परत मला वरती आणायचं असलं कसलं? आओ करा सुरू. दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरून नेऊ कशी बाजारी, बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाये, मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ.
तात्या आता निघू हा 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 या, या. चला देवा झालं का समाधान? अरे कसला देवण कसलं समाधान. म्हणजे काय म्हणायचं देवा तुला? अरे जेव्हा मी तुमच्या दोघांच्या पाठीवर बसलो होतो ना बर तेव्हा मला त्या कोपऱ्यात मंजुळाबाई दिसली, नटून थटून बसलेली. आणि मग आणि तिचा नाच बघायची माझी इच्छा झाली. आणि मग म्हणून हे अंगात देव आल्याचं खोटं नाटक केलं. पाहिला तुमच्या पेट्या. देवा माझ्या हाताला खेटी एकदा नाही हाता खालून का आणला तुला तर काय सांगू. हा हा. तर मंडळी मंडळी देव संतुष्ट झालेला आहे. बाईचा नाच झालेला आहे. हा त्या आता आम्ही थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात करतो. तात्या भगीरथ नागऱ्याला मुलगा झालाय. त्याची पार्टी करायला पाहिजे ना आता आपण. मंडळी 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 पोरानं आनंदाची बातमी आणली. आमच्या नाटकातील द्रौपदी बाळंत होऊन नाही म्हणजे द्रौपदीचं काम करणाऱ्या पार्ट्याची बायको बाळंत होऊन बरोबर 7 मुलीनंतर 12 वर्षांनी 8वा मुलगा झालाय. हे खायचं काम नाही. काय पराक्रम केलाय पोरानं. अशा वेळेस आपल्या पोराचं तोंड गोड करण्यासाठी तो घराकडे गेलाय. तो घराकडून आला की आम्ही लगेच नाटकाला सुरुवात करू. तात्या एक महत्वाची सूचना आहे. कुणासाठी? माझ्यासाठी की प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकांसाठी. हा पण देऊन टाका पण थोडक्यात. हा लिहून आणली. हा ठीक आहे. तर मंडळी सूचना अशी आहे की आमच्या या नाटक मंडळीतर्फे नाटकाच्या मांडवासमोर एक हॉटेल उघडले आहे. तिथे सर्व पदार्थ रोख पैसे देऊन मिळतात. ते आपण खाऊन घ्या. पण खाल्ल्यानंतर आपले खरकटे कागद दुसऱ्याच्या जागेवर टाकू नका. गुदस्ता गैरसोय झाली म्हणून या वर्षी पूर्वेकडील बाजू पुरुषांसाठी आणि पश्चिमेकडील बाजू स्त्रियांसाठी खास सोय करण्यात आली आहे. तशा प्रकारच्या पाट्या देखील लावलेल्या आहेत. तरी त्या वाचणाऱ्यांकडून वाचून घ्या आणि मगच प्रवेश करा. धन्यवाद.